औषधी गुणधर्म असलेल्या अलिबागचा पांढरा कांदा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विक्रीसाठी बाजारात येतो. परंतु अवकाळी पावसामुळे पांढऱ्या कांद्यासाठी ग्राहकांना थोडी प्रतीक्षा करावी लागते. परंतु अलिबागचा हा पांढरा कांदा आता विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. लहान कांदा 200 रुपये माळ तर मोठा कांदा 250 रुपये माळ अशा दराने सध्या हा कांदा विकला जात आहे. रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिकं घेतली जात नाहीत. जिल्ह्यात ओलिताखाली क्षेत्र फारसे नसल्याने दुबार शेती फारशी केली जात नाही. पण अलिबाग तालुका त्याला अपवाद ठरतो. अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कारले, तळवली या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जाते. त्यानंतर अलिबाग तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा 2 महिने टिकत असल्याने अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा यासारख्या पिकांची लागवड केली जाते, ज्यातून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. यंदा पाऊस उशिरापर्यंत पडल्याने पाणी मुबलक होते. पांढऱ्या कांद्याचा आकार मोठा असेल, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. पांढऱ्या कांद्याच्या काढणीचे काम सध्या वेगात सुरू आहे. वाळलेल्या कांद्याच्या वेण्या बनवण्याचे काम सुरू झाले आहे. यातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कांद्याची उचल करत आहेत आणि नवीन कांद्याला चांगला भाव देखील मिळतो आहे. सध्या लहान कांदा 200 रुपये माळ तर मोठा कांदा 250 रुपये माळ या दराने पांढरा कांदा विकला जात आहे. सुरुवातीच्या हंगामात कांद्याचे दर चढे राहतील, नंतर आवक वाढल्यावर हे दर कमी होतील अशी अपेक्षा आहे. औषधी गुणधर्मामुळे अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे. परंतु सध्या केवळ 250 हेक्टर क्षेत्रावर याची लागवड होते. हे क्षेत्र वाढवण्यात बियाण्यांच्या कमतरतेचा अडसर येतो आहे. हे क्षेत्र वाढवण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. स्वतः जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.